बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी साई म्हात्रे पहिलाच बॉल फेस करतील अमित. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ राहिला अमितचा. कव्हरच्या दिशेने खेळतात. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फिल्डर त्या ठिकाणी आले होते. अचानक चेंडू समोरून उसळला आणि मागे गेलाय. या दरम्यान 2 धावा येत आहेत. अमित आणि जे मैदानावरती सलामीला गेलेले आहेत. दोघांमध्ये 51 धावांची पार्टनरशिप आपण मागच्या मॅच मध्ये बघितली. ओहो, इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर. चेंडू सीमारेषे बाहेर. आज चौकार आणि सामना 3 ओव्हरचा आहे. त्यामागचं कारण आहे कारण उद्या मॅचेस जास्त आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये 3-3 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कव्हर कराव्या लागतील. आता जरी 4:15 4:20 हा सामना सुरू झाला तरी उद्या इथपर्यंत आपण येऊ नये. नंतर 3-4 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. हो, पुन्हा एकदा त्या दिशेने बघा. फिल्डिंग ज्या पद्धतीने ऑनसाईडला सजवली आहे तशी गोलंदाजी अजिबात होताना दिसत नाहीये. कारण ऑफसाईड पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. ऑफस्टंपवरती शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करतायत. अमितने हे पूर्णपणे हेरलेले आहे आणि अमित त्याच पद्धतीने आपण बघतोय की इनफिल्डच्या वरून खेळतोय. आणि आता मात्र 2 चौकार त्या दिशेने गेल्यानंतर तिथे एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये डीप कव्हरला पाठवण्यात आलेले आहे. ऑनसाईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत आणि एक फिल्डर आता मात्र ऑफसाईडला. धावसंख्या धावफलकावरती एकूण 10 झालेली आहे. साई पुन्हा एकदा पायातला चेंडू. यावेळेस मात्र शफल खेळण्याचा प्रयत्न आणि बघा काय रणनीती आहे. स्क्वेअर लेगवरनं एक फिल्डर काढला, तो ऑफसाईडला ठेवला आणि अमितने मात्र त्यानंतर बघितलं तर थोडासा विचार बदलला की आपण स्क्वेअर लेगला खेळू. पण या प्रयत्नात अमित त्रिफळाचीत होत आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला कृष्णाने दाखवलेले फॉर्च्यून इव्हेंट ही स्पर्धा कव्हर करते आणि आज 3रा फलंदाज आपण अशा पद्धतीने बाद होताना बघितलेले. आपण सकाळी रामनाथला अशाच पद्धतीने बाद होताना बघितलं, श्रीनाथला माफ करा. आणि त्यानंतर आपण हरेश केणे यांना मागच्या मॅचमध्ये बघितलं. ती गोल्डन विकेट होती खऱ्या अर्थाने, पण तिथून खूप जबरदस्त फाईट विक्रमने दिली. पण यंदा गोळवली संघ सातत्याने सुरुवातीला जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. गतवर्षीचा हंगाम त्यांनी गाजवला आणि यंदा देखील या नव्या हंगामाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करत असताना एक ताकदवर संघ जो आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ हा 40+ मधला अत्यंत घातक संघ आहे. या संघाला पराभूत केलं गावदेवी गोळवली बी संघाने. आणि जबरदस्त खेळ राहिला बाळाचा, प्रदीपचा. स्ट्रेट ड्राइव्ह, स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. केवळ 1 धाव दरम्यान पूर्ण करतायत. न्यू बॅटर मैदानावरती नितीन येत आहेत. नितीन जोशी एनजे मैदानावरती दाखल झाला. जे सोबतीला धावसंख्या 11 धावफलकावरती. थोडंसं कमबॅक झालं इथे साईचं. 3 बॉलमध्ये 10 होत्या. पुढच्या 2 बॉलमध्ये केवळ एक विकेट. अमितला बाद केलं. थोडंसं अमितची एकाग्रता भंग केली कारण स्क्वेअर लेगवरनं ऑफसाईडला फिल्डर आणल्यानंतर अमित सफल झाला स्क्वेअर लेगला खेळण्याच्या प्रयत्नात. उंच गेलाय, मिस टायमिंग झालंय. झेल कोण घेणारा प्रश्न स्वतः जज करतायत साई आणि खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होते. आणखीन एक धक्का. दोन्ही सलामीवीर बाद झालेले. सुरुवात खरं तर या वर्षी आपण बघितले तर चौकाराने झाली होती, मात्र त्यानंतर आपण बघितले शेवट 2 विकेट नंतरच्या 3 बॉलमध्ये आणि केवळ 1 धाव. अशा प्रकारे हे षटक राहिले. धावा जरूर धावफलकावरती आपण बघतात 11, पण महत्त्वाचे 2 गडी बाद करण्यामध्ये साईला यश आलंय. जय वागेश्वर देसाई संघ 40+ क्रिकेटमधला हा एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. सातत्याने दरवर्षी 40+ मध्ये एकापेक्षा एक खेळाडू येताना आपण बघतोय. राम पाटीलच्या पदार्पणामुळे या संघाची एक वेगळी ताकद आता मात्र वाढलेली आहे. बॉलिंगचे अनेक ऑप्शन या संघाकडे आहेत. आज मात्र डोंबिवली संघाचा परफॉर्मन्स देखील खूप जबरदस्त राहिला. पण सलामीवर बाद झाल्यानंतर आता पुढच्या 2 ओव्हरमध्ये हे जे गोलंदाज बघूया कशा पद्धतीने बॉलिंग मार्कवर नितीन पाटील सिनियर तयार होतोय.
पंचांच्या डाव्या बाजूने नारोली गावांकडनं ओव्हर द विकेट. स्ट्राईकला नितीन जोशी. ओ बॅटची चेंडू निघालाय मागे. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला थांबवतात पायाने आणि दिलीप पाटील फिरकीचा जादूगर आपण बघतायत मागे यष्टांच्या क्षेत्ररक्षण करत असताना. शॉर्ट थर्डमॅनवरनं फार वेगाने धावत गेले होते. या दरम्यान एक धाव एका धावेने धावसंख्या धावफलक होती 12. पंचांकडनं गाड घेत असताना सफल जाधव. बॉलिंग मार्कवर सिनियर नितीन. चांगलं कमबॅक मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं साईचं. अत्यंत सुंदर अशी खेळपट्टी तितकीच चांगली आउटफील्ड. शॉट ऑफ लेन पॉइंटच्या दिशेने खेळतायत. फिल्डर येतात कव्हर पॉइंटवरनं चेंडू कव्हर करेपर्यंत उचलेपर्यंत 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ते म्हणजे आपण बघतोय 14. 2 गडी बाद 14 ही धावसंख्या. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय देसाईचा. मागच्या मॅचमध्ये टॉस जिंकून जुनी डोंबिवली संघाने बॅटिंग केली होती आणि इथे कदाचित त्यांच्या मनासारखं झालं असावं, पण बघूया धावा येणं फार गरजेचं आहे. हवेत आहे, फिल्डर आहे डीपमध्ये. चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. फिल्डर पुन्हा एकदा चेंडू उचलतात 2 टप्प्यात, पण तोपर्यंत पुन्हा या 2 धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती 16 आपण बघतायत. नारोलीचं अत्यंत सुंदर असे क्रीडांगण जे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारे. प्रत्येक खेळाडूला इथे खेळावंसं वाटतं आणि एक मैदान जर चांगला असेल तर प्रत्येक खेळाडू त्या मैदानाच्या प्रेमात पडत असतं. असंच मैदान आपण किंग मैदान बघतो, त्याचबरोबर आपण निळजे ग्राउंडला बघतोय. त्याचप्रमाणे देसाईचं अत्यंत सुंदर क्रीडांगण ज्याला आपण सावली मैदान पूर्वी म्हणायचो, पण त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नाव देण्यात आलं. त्यानंतर आपण टायगरचं क्रीडांगण बघितलेलं, ते देखील एक सुंदर क्रीडांगण आहे. असे अनेक मैदान आहेत जी नेहमीच सगळ्यांना आकर्षित करत असतात. प्रत्येकाला तिथे खेळावंसं वाटतं. जेव्हा डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजच्या इथे मैदान झालं सावळाराम क्रीडा संकुल, 16वर 3रा गडी बाद झाला आणि तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की खूप चांगलं स्टेडियम होईल, इथे लेदर बॉलच्या मॅचेस होतील, पण ते मैदान कधी क्रिकेटला उपलब्धच नसतात. इथे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा लग्न समारंभ उत्सवच सुरू असतात. तर 16 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय महेश पाटील. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे पण पार्टनरशिप होत नाही. विकेट असे जर जात राहिले 3 ओव्हरची मॅच आहे, धावा देखील येणं फार गरजेचं आहे. समोर देसाई टीम आहे. ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर आहेत, फार वेगाने आलेले आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र सफल झालाय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. ती म्हणजे आपण बघतोय 18च्या घरात. चांगली बॉलिंग आतापर्यंत नितीनने फलंदाजांना रोखून ठेवले, जखडून ठेवले. कुठलाही मोठा फटका तो खेळू देत नाहीये. या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळालेली आहे. 3 ट्रिपल डबल धावा आपण बघतोय आणि 1 सिंगलच्या सहाय्याने 7 धावा 5 बॉलमध्ये त्याने खर्च केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 11 धावा आल्या होत्या. बॉलिंग मार्कवर नितीन पुन्हा एकदा. कट केलंय. हनुमान पाटील यांच्या अगदी बाजूने चेंडू काढलाय. कव्हर पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फार वेगाने सरसावले आणि या दरम्यान केवळ 2 धावा येथील धावसंख्या धावफलकावरती 20. षटक दुसरं संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, ओव्हरमध्ये केवळ 9 आल्या. धावांची गती 10.00 आणि स्क्रीनवरती आपण बघू शकाल अखेरचं षटक फिरकीचा जादूगर घेऊन येतो. त्या ठिकाणी आपण बघतायत दिलीप पाटील. ऑन साइडला अलंग द ग्राउंड फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये साई. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा बघूया पूर्ण होत आहेत का आणि त्या झालेल्या आहेत.
मोठे फटके येत नाही, त्यामुळे सिंगल डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे. पण 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. शेवटचे 5 चेंडू डावातील. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 22. किमान 35 धावा देखील एक फायटिंग टोटल ठरू शकते. पण सध्या बघूया काय घडते. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. विथ द डन खेळायचा प्रयत्न होता. हा फटका बनवायचा होता त्यांना. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फटके आपण बघतो की सर्रासपणे खेळले जातात. फ्रंट फुटवरती आले, उडवलाय उंच आणि पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि या षटकाराची खरं तर गरजच होती. आणखीन काही मोठे हिट इथून जर आले तर एक चांगली टोटल बघायला मिळेल. बघा फ्रंट फुटवरती आले आणि विथ द टर्न खेळले. ठाऊक आहे दिलीप हे चेंडूला आत आणतात. लेफ्टीसाठी आत येतो, उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी तो बाहेर निघतो. त्यामुळे नितीनसाठी हे सोपं झालं, कारण त्यांना पूल करायचं होतं. फ्रंट फुटवरती येऊन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मिडलही केला. 28 धावा झाल्यात. यावेळेस मात्र सरळ रेषेत खेळतात. लॉंगाच्या दिशेने फिल्डर आहेत सचिन. त्या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र फार संत गतीने आला होता, पण तरीही फलंदाज या ठिकाणी बाद आहेत असं अंपायर सांगतायत. गुड डिसिजन बाय कैलास 4G. न्यू बॅटर मैदानावरती संतोष. चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचा आपण बघितलं. थ्रोही 1 बाउन्स फेकला होता, थोडा संत गतीने होता, पण चांगल्या पद्धतीने तो कलेक्टही केला दिलीप पाटीलने. 29 धावा, 4 विकेट. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. बघूया. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फलंदाज संतोषला आल्या पावली माघारी जावं लागेल. गडी बाद होते 5वा. नाही नवीन बॅट्समन पाठवा. ते पहिले चालायचं. एक बॉल आहे थांब तिथे, पण इथे कुठे नो आला, काय आला, वाईट आला, स्ट्राईक रोटेट झाली तर मग बॅट्समन पाठवावं लागेल. बघा स्क्रीनवरती बाहुबली देसाई गावचा सिक्सर किंग हनुमान पाटीलला आपण बघताय. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. तोच रेकॉर्ड नितीन सिनियरच्या नावावरती आहे. आणि बघा हा हेलिकॉप्टर आलेला आहे आपल्या ग्राउंडच्या वर. नयन पाटील यांनी कव्हर केलं. नयन पाटील यांचे मित्र असू शकतात त्या हेलिकॉप्टरमध्ये. वन टू गो. हा चेंडू हवेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत सचिन. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलले. 2 धावांची शक्यता या ठिकाणी आहे आणि 2 धावा इथून पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. आणि पहिल्या डावात 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये 31 धावा धावफलकावरती लावल्याने 32 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. विजयासाठी जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ला. पाहू शकाल स्क्रीनवरती हेलिकॉप्टर. आणि आमचे कॅमेरामॅन ज्या पद्धतीने काम करतायत, काही दिवसानंतर वर्षानंतर एखाद्या इमारतीमधील घरामध्ये काय शिस्त आहे किचनमध्ये ते देखील कव्हर करू शकतील. बघा हा हेलिकॉप्टर काय जबरदस्त पद्धतीने त्याला कॅप्चर केलं आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि आमचे अंपायर बघा मनोज पवार जसे काय लावणीसाठी तयार झालेले आहेत. एखादी लावणी आता सुरू होईल आणि ते नृत्य सादर करतील. क्या बात आहे मनोज पवार. आणखीन जवळ घ्या, त्यांना क्लोज करा. मोबाईलमध्ये मग्न आहेत. मोबाईलशिवाय राहावं लागतं अख्खा दिवस. महत्त्वाचे मेसेज येतात, कॉल येतात, पण जॉब येतात तितकाच जबाबदारीचा आहे. खूप एकाग्रता असते सगळ्या गोष्टी. आणि आमचे दुसरे पंच सिंगल स्टंपने तिथे सराव करतायत. खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आम्ही नेहमी म्हणतो की त्यांचं आडनाव 4G आहे, पण ते 5Gपेक्षा वेगवान आहेत. दानसर संघासाठी जबरदस्त योगदान या खेळाडूचं राहिलेलं आहे. दानसर म्हटलं की महेंद्रजी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. काळ असा होता की संघनायक महेंद्र यांनी 90चं दशक अक्षरशः हलवून ठेवलं होतं.
आणि धानसर म्हटलं की महेंद्र हे चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं. पण सद्यस्थितीमध्ये आम्ही धानसर म्हटलं की कैलास पोरजीकडे बघत असतो आणि पोरजी ब्रदर्सला आपण या संघामध्ये खेळताना बघत असतो. कोणाचे टार्गेट 39 धावांचं. उद्याचे मॅचेस कसे आहेत बघा. उद्या ब गटातून 4 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. मॅच 2 मिनिटं थांबा. आयरे वर्सेस अंतरली उद्या पहिला सामना असणार आहे. त्यानंतर घेसर वर्सेस वडवली हा दुसरा सामना ब गटातून असणार आहे. त्यानंतर सी गट सुरू होईल. तिथे कोपर वर्सेस जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा. त्यानंतर मानिवली वर्सेस मोठी देसाई. तिसऱ्या सामन्यात सागा वर्सेस पिसवली. चौथ्या सामन्यात नावली वर्सेस निळजे. उद्याचाही पोल जबरदस्त आहे. थांबा थांबा थोडा विषय या ठिकाणी सुरू आहे. निर्णय येईलच लगेचच. तर बघा आमचे कॅमेरामॅन प्रणवने उर्फ जाल्या यांनी आम्हाला स्क्रीनमध्ये दाखवलं की एक व्यक्ती त्या ठिकाणी सरपण गोळा करते, ज्याला आपण आगरीमध्ये म्हणतो की फाटी. चुलीसाठी जी फाटी लागतात, भाकरी बनवण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, आणि बैलगाडावाल्यांची ती फाटी वेगळी. तर बघूया थोडासा एक विषय त्या ठिकाणी आपण बघतात की 16 खेळाडूंची जर यादी असेल तर तुम्हाला फिल्डिंगसाठी खेळाडू मिळणार नाही. 15चे असेल तर तुम्हाला 2 खेळाडू देता येतील असा 40+ तिकीट संघटनेचा नियम आहे. तर बघूया.
चला फिल्डिंग लावून घ्या लवकर, मॅच सुरू करा. टार्गेट आहे एकूण 32चं. 10.67 रिक्वायर्ड रेट. ओपनिंग पेअर बॅटिंगचे अनेक पर्याय देसाईकडे आहेत. मैदानावरती जितू येतोय. धावसंख्या धावफलकावरती 13. 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा विजयासाठी हव्यात. ही बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. आजच्या दिवसामध्ये व्यवस्थित मॅचेस कव्हर झाल्यात, पण उद्या तारेवरची कसरत आयोजकांना करावी लागेल. उद्या खेळणाऱ्या संघांनाही आयोजकांना कॉपरेट करावं लागेल, कारण ही आता शेवटची स्पर्धा असणार आहे 12च्या पोलची. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण 8चा गट या फॉर्मॅटमध्ये खेळणार आहोत. हा डॉट बॉल. अनेकांना हा निर्णय आवडलाही आहे. अनेकांना असं वाटतं की सगळ्यांना खेळायला मिळतं, पण अनेक जण असं म्हणतात की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ती मजा येत नाही. किमान 5 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या राऊंडच्या तरी व्हायला हव्यात. हो 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 हो, गेला बाहेर सीमारेषेच्या. येतो हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती इक्वेशन. आता मात्र 13 धावांची गरज आहे. हा ॲक्शन रिप्ले. या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आलेले आहेत. सुपर बॅटिंग. देसाई गाव यासाठी ओळखला जातो, आणि देसाई गावामधलं क्रिकेट हे प्रत्येकाला जग जाहीर आहे. इतिहास साक्षीदार आहे. देसाई गावामध्ये अनेक फलंदाज होऊन गेले, आणि प्रत्येकाची बॅट ही जास्तीत जास्त तर तुम्ही पाहिलं तर षटकारांची भाषा बोलत आलेली आहे. सिंगल डबल्सचा खेळ देसाईकरांना फारसा जमला नाही किंवा तो पसंतच नाही, कारण प्रत्येक फलंदाज सरावही त्यांचा त्याच पद्धतीने होत आलेला आहे. आणि सगळे जुने खेळाडू आहेत. आपण बघतायत 13ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. आणि आता माहिती मिळाली की देसाई गावात 2 संघही 40+ झालेले आहेत, कारण आता 40+ क्रेज वाढत चाललेली आहे. त्यामुळे 1, 2, कधी कधी 3 संघ रेग्युलरचे, तर आपण 4. आमच्या बेलवलीचे मित्र पनवेलचे ते सांगत होते की आमच्या गावामध्ये 16 संघ होते. बेलवलीला एका काळ असा होता की 16 संघ एका गावात होते. 16 आम्ही इथे 3-4 संघ म्हटले की प्रश्न पडतो, पण 16 संघ एका गावात खेळत होते. जे ते गाव किती मोठं असेल त्यापेक्षा त्या गावात क्रिकेटची क्रेज किती मोठी असेल. एकोणीस धावा 13 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. जितू जबरदस्त बॅटिंग. जितूच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 षटकार बघितलेले आहे. हो, आणखीन एक धमाका. हा देखील आता पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे. 2022-23चा जो सीझन होता त्यामध्ये ते रनरअप देखील होते. भरपूर स्पर्धा गतवर्षी देसाई संघाने जिंकलेले 7 फायनल गतवर्षी जिंकलेले आहेत. आणि 1 रनरअप अशा पद्धतीने ट्रॉफी गावामध्ये आलेले आहेत गतवर्षी. आणि हा सोपा जेल फारसा काही फरक पडणार नाही, कारण जितूने आपलं काम योग्य पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेले आहे. विजयापासून फक्त 7 धावा दूर आहे. न्यू बॅटर मैदानावरती हनुमान पाटील. बाहुबलीला मैदानावरती पाठवलेले. बॅटिंगचे अनेक पर्याय देसाईकडे आहेत. अजूनही सिनियर नितीन आहे, सचिन आहे. भरपूर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. तर 10 चेंडू शेष आहेत आणि 7 धावा विजयासाठी हव्यात. आणि खूप उंच गेलाय आणि हनुमानने फिरवले गदा आणि स्कोअर लेवल झालेले आहे. मी आधीच म्हटलं की प्रत्येक जण इथे षटकाराची भाषा बोलत असतो. आणि बघा
असं वाटलं की उंच जाईल चेंडू, पण लांब तितकाच गेलाय. हा चेंडू हवे जेलची शक्यता अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. बघा, जिथे सुईने काम होईल तिथेही तलवारीचा वापर देसाईचे फलंदाज करतात, हे सगळ्यांना माहीत आहे. एक धाव फक्त विजयासाठी हवी होती हनुमानांना. हा सामना षटकरने फिनिश करायचा होता. आणि हा बघा षटकार खूप उंच 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 आणि बाहेरही गेला थेट. हनुमान सांगत होते आणखीन एक मरला असता आणि मॅच संपवलीच ती, पण बॅटवर नाही आला. ते एका धावेची गरज आहे. न्यू बॅटर सिनियर नितीन. तर बघूया नितीन सिंगल घेत आहेत का. डेड बॉल. मनोज पवार यांना असं वाटलं असेल की आज लवकर जायला मिळेल, पण उद्या नाही. आणि बघा मॅच फिनिश केलेली आहे आणि हाच इतिहास राहिला आहे. केवळ षटकार 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 असे आपण या इनिंगमध्ये षटकार बघितले आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला. आणि हा संघ आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झालाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा पहिला संघ दाखल झालाय अ गटातून. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण उद्या बघूया, उद्या वेळेवरती या सगळ्यांनी सहकार्य करा. मॅच संपली बघू शकाल 31 धावा केल्या होत्या आणि 32चं टार्गेट अगदी सहजतेने चेस केलं देसाईने. आणि सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करूया आणि जाहीर करूया या सामन्याचा सामनावीर. आभार व्यक्त करूया आपल्या तिन्ही अंपायरचं. अत्यंत चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये दशरथ सोरखादे यांची राहिली, त्याचबरोबर कैलास पोरजी, मनोज पवार, तिन्ही अंपायरचं आपण कौतुक करूया. त्यांना शुभेच्छा देऊया उद्यासाठी. आमची लाईव्ह टीची टीम फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा मात्रे, प्रणव, त्याचबरोबर नयन पाटील, या सगळ्यांचं आपण कौतुक करूया. खूप सुंदर